ओमकार देसाई और श्रेयस इंदुलकर। देखिए इस मैच में अब ओपनिंग पैर को बदला है, कुछ डिसीजंस। वेलकम सचिन कदम, दिनेश यादव। इस टूर्नामेंट की एक खास बात यह, बहुत सारे लेजेंड प्लेयर्स ने इस टूर्नामेंट को अपना आशीर्वाद दिया है। अंग्रेजी में एक मुहावरा है, इफ यू वर्क फॉर सक्सेस यू बिकम मास्टर, इफ यू वर्क फॉर सेटिस्फैक्शन यू बिकम लेजेंड। कामयाबी के लिए खेलोगे तो एक कामयाब और स्टार बनोगे, लेकिन खुद के मन के संतोष के लिए जब खेलोगे तो आप लेजेंड प्लेयर बनोगे। और ऐसा लेजेंड खिलाड़ी दीपक शाह, जिसके याद में यह प्रतियोगिता का आयोजन और आज की शेड्यूल के अब आखिरी 3 मैच बचे हैं। ये क्वार्टर फाइनल, एक सेमीफाइनल और एक फाइनल, और 2 ओपनिंग बैटर्स आ चुके हैं और पहला ओवर करेंगे योगेश जगताप। बोरीवली के इसी एमएचबी कॉलोनी से उनके करियर की शुरुआत हुई। बोरीवली बॉयज का सुभाष सर ने जिक्र किया, मैं बिपिन भाई जाटकिया, संतोष बंड, सुभाष कोलाप्टे और जोनस आर्ची डिसूजा, ये 4 लोगों से प्रार्थना करता हूं कि जीवन में कभी भी मेरी आंख बंद हो उसके पहले मैं एक क्वाड्रेंगुलर सीरीज देखना चाहता हूं। बोरीवली बॉयज, दैसर बॉयज, भाईंदर बॉयज और बंडिया बॉयज। और अगर ये एक सही तरीका भी होगा, मुझे लगता है आने वाले दिनों में लोकल टैलेंट को आगे ले जाने का। अब ऊपर वाला कब उसे पूरा करता है मुझे पता नहीं, लेकिन ये मेरे चारों काबिल दोस्त से मेरी ये प्रार्थना रहेगी कि किसी दिन ये टूर्नामेंट जरूर ऑर्गेनाइज हो। बंडिया बॉयज, दैसर बॉयज, भाईंदर बॉयज एंड बोरीवली बॉयज। आइए शुरुआत करते हैं। पहली बॉल पर श्रेयस इंदुलकर ने मिस टाइम किया जरूर है, लेकिन घबराने की बात नहीं है। निर्जन क्षेत्र में जाती हुई गेंद और 1 रन से शुरुआत करते हुए श्रेयस कदम आधे पिच तक आए थे। रनआउट का खतरा सर पर मंडराता हुआ। इतनी जल्दबाजी भी क्या है भाई, ओमकार देसाई श्रेयस इंदुलकर को बताते हुए, मी कुर्ल्याला तू मुलुंडला जायला वेळ तर लागणारच आहे, थोडा वेळ थांबूया। और 1 रन। तो एसपी का मुकाबला चल रहा है। 3,500 से ज्यादा दर्शक इस वक्त लाइव देख रहे हैं। कल 1 लाख से ज्यादा लोगों ने इस टूर्नामेंट को लाइव देखा। और रायगढ़ टीम है तो डेफिनेटली जब सेमीफाइनल होगा तो और दर्शक बढ़ेंगे। ओमकार देसाई क्लोज टू द बॉडी, इस बार फिर से हुक करने का प्रयास, गेंद के नीचे फील्डर, ओ क्या बढ़िया कोशिश रही थी। रवि विश्वकर्मा, बउआ ने जो डाइव लगाई थी वहां पर, और देखते ही बन रही है। राकेश अमीन ने विक्रोली के टूर्नामेंट में ठीक इसी तरह कैच लिया था और बेस्ट फील्डर का अवार्ड हासिल किया था। बट कोशिश है और स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रनों पर अब पहुंचा है। tenniscricket.in के यूट्यूब चैनल पर ये टूर्नामेंट लाइव देख रहे हैं आप। इस बार बेहतर बॉल थी, बैकफुट पर गए, अपर कट लगाते हुए वहां पर श्रेयस इंदुलकर 1 रन पूरा किया। दूसरे की दौड़ लगाना मुनासिब समझा, दौड़ चुके हैं डेंजर एंड पर जाते हुए वहां पर ओमकार देसाई, लेकिन आखिरकार ओमकार देसाई पहुंच गए और स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन, 4 विदाउट लॉस। आज आपल्या सर्वांसाठी हा सुवर्ण क्षण आहे। दीपक शाह मेमोरियल स्पर्धेचा 4th वर्ष आणि शेवटचा दिवस। आणि द ग्रेट मराठा टीम आज आपल्या सोबत आहेत। मोहनजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, भूषणजी, नंदकुमारजी, या सर्वांचं स्वागत आहे। अब देखिए, अब ये श्रेयस इंदुलकर जब ये लय में आ जाता है ना तो कुछ करता है, और ये गगनचुंबी छक्का। स्कोर आगे बढ़ता हुआ 10। वो कहते हैं ना, करना है तो डरना नहीं और डरना है तो करना नहीं। स्टार टीवी पर धोनी का एक एड याद आता है, भुला के डर कुछ अलग कर क्योंकि तू है श्रेयस इंदुलकर। स्कोर अब स्कोर 10 विदाउट लॉस। बैटिंग फर्स्ट योगेश जगताप, बज्जी। इस बार देखिए अब बिल्कुल लय में आ चुके हैं, क्या शालीन अंदाज में खेल दिया है। तेज कदम भागते हुए श्रेयस और ओमकार 1 रन पूरा किया। दूसरा लेने के लिए उन्होंने जोखिम नहीं उठाया। बउआ के पास जाती हुई गेंद और स्कोर आगे बढ़ता हुआ 11 विदाउट लॉस।
ओमकार देसाई, इस बार फिर से देखिए ओमकार देसाई थोड़ा नटराज पॉज में आकर खेला, 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं। जी हाँ, जजमेंट बहुत अच्छा था ये रन के टाइम, दोनों 100% श्योर थे कि ये रन हो सकता है। वहां से तू निकल, यहां से मैं निकलता हूं, और अगर हम दोनों निकले तो 2 बन गए और स्कोर आगे बढ़ता हुआ 13। पहिल्या षटकाचा खेळ, एका षटकामध्ये धावसंख्या झाली 13। या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सढळ हस्ते मदत करणारे सर्व महानुभाव म्हणजे शेखरबाई शाह, दीपक शाह यांचे बंधू, राजन पेडणेकर साहेब, मुकेशभाई भंडारी, अध्यक्ष पोईसर जिमखाना, सन्मान्य मोहन रवींद्र पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। जबरदस्त सपोर्ट, ते मगाशी म्हणाले की आमच्याकडनं काही करता आलं तर आम्हाला अभिमान आहे। धन्यवाद मोहन रवींद्र पाटील, द ग्रेट मराठा। धर्विल मेहता, सुनील यादव, मयूरभाई, योगेशभाई, निलेश जाधव, भूषणभाई पाटील, अमित कदम, क्रिकेट लाइफ अकेडमी, पंकज तिवारी, इलाइट क्रिकेट अकेडमी, मंगेश इंटरनेट, पापे स्पोर्ट्स, नरेश चावला, आणि शतकातला पहिला चेंडू आणि तिवारी पडतोय भारी आणि गडी बाद होतोय श्रेयस इंदुलकर यांचा। विशेष आभार जे जे स्पोर्ट्स, भाईंदर बॉयज, जोनास आर्ची डिसूजा, क्रीमी नट्स, विजू मोरे, संजय सुखदरे, बाबा, सिद्धार्थ उर्फ सिद्धू, न्यू एमएचबी बॉयज, एमएचबी बॉयज, स्ट्राइकर स्पोर्ट्स, प्रसाद येरुणकर, बाबू, श्री साई स्पोर्ट्स, शैलेश पाटिल, नगरसेविका सौ संध्या विपुल दोषी, प्रदीप आंबरे पिंट्या, अक्षय जगताप, नंदू पाटील एकसर, गावदेवी डेकोरेटर्स मालक, शुभ क्रिएशन्स ट्रॉफीज, रवी नायर आणि प्रवीण भगत पोमण यांचा सुद्धा खूप खूप आभार। श्रेयस इंदुलकरची छोटी उपयोगी खेळी, 5 चेंडूमध्ये 10 धावा काढल्या, शॉर्ट आणि स्वीट खेळी होती। इथे कुठेतरी पंकज तिवारीला चांगला उपयोग केला गेलाय, जणू काय असं वाटलं की श्रेयस इंदुलकरचा अँटीडोज म्हणून पंकज तिवारीला आणलं गेलं। तिवारीकडे प्रदीर्घ अनुभव आहे आणि ती प्रगल्भता आणि अनुभवाच्या जोरावर, त्याची जी शिदोरी आहे त्याच्या जोरावर त्याने हे करून दाखवलं आणि गडी बाद केलाय। तर पहिला गडी बाद होतोय नवीन रोहित नार्वेकर, चतुर, चारकोप परिसरातला हा चतुर खेळाडू, चतुर फलंदाज। 1,11,111 रुपये आणि झळाळता दीपक शाह चषक, त्याचप्रमाणे 55,555 रुपये आणि दीपक शाह उपविजेता चषक। वेगवान चेंडू, असे ड्रीम टप्पा पाहिजे गोलंदाजी करत असताना, मात्र सराव असणं महत्वाचं आहे आणि ज्या पद्धतीचं पाणी तिथे आहे खूप कठीण परिस्थिती असते। एवढ्या छोट्याशा पाणीच्या त्या जागेमधून गोलंदाजी करणं एवढं कठीण आहे, जस्ट विचार करा। तर भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि कितीतरी लाखो गावातली मुलं कसं पोहून किंवा जात असतील शाळेला अभ्यासासाठी, याची कल्पना न केलेली बरी। म्हणजे संघर्ष असतो आणि आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो। तर फलंदाजाच्या खात्यात ही धाव जाणार आहे। धावसंख्या 14 झाली आहे। द ग्रेट मराठा चषकचे आयोजक मोहनजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। दरवर्षी जुचंद्रला त्यांची स्पर्धा असते आणि खूप मोठा यश असतो त्या स्पर्धेला, जवळपास आठवडाभर ती स्पर्धा असते। यूट्यूबवर त्याचा थेट प्रक्षेपण असते। उजव्या हाताने राऊंड द विकेट, अगदी यष्टी वेधक मारा रोखून ठेवलंय ओमकार देसाई यांना, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय। धावसंख्या अजूनही थांबली ती 14 वर। 1 गडी बाद, बाद होणारा फलंदाज श्रेयस इंदुलकर 10 धावा काढून बाद झालाय। महादेव बोरिवली बॉयज या संघासाठी भरपूर मोठे खेळाडू तुम्ही मागच्या काही वर्षामध्ये बघितलं। राम यादव त्यापैकी एक, सौरभ सावे,
अर्थात योगेश जगतापला संधी मिळाली प्रतिनिधित्व करायची. रवी विश्वकर्मा, राहुल सावंत म्हणा, अगदी चक्र्या सुद्धा त्यांच्यासाठी खेळला. रणजित वैती, रऊफ खान असे हिरे आहेत या बोरेवली बॉयजचे. यावेळेला ओमकार परत एकदा चेंडूचा उंचीचा वापर केला. डावा पाय अगदी यष्टांकडे घेऊन जात त्याने त्या फटक्याला पूर्ण केलंय. एक धाव. धावसंख्या झाली 15. एक गडी बाद. दीपक्षा स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा दीपक्षा स्वतः 1992 स्वर्गीय राज कपूर मेमोरियल क्रिकेट स्पर्धेतला विजयी संघाचा हुकमी एक्का ठरला. सुरेश दळवी त्या संघात होते. बघाशी आपण सर्व खेळाडूंची नावं ऐकलीत. यावेळेला अतिशय चांगला लिलया चेंडू, फलंदाजाची भंबेरी उडवणारा हा चेंडू तिवारी यांच्याकडून आणि षटक संपते. दुसरं. या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्या आणि एक गडी सुद्धा बाद केला. 2 ओवर 15 रन और 1 विकेट. इस मैच की विजेता टीम को दिलीप दादा प्रतिष्ठान थाने रायगढ़ टीम से सेमीफाइनल खेलना है और फिर उस मैच की विजेता को अंतिम मुकाबले के लिए कांधारी किंग्स खार के सामने खेलना है. निमेश पानसरे अब ये अगले बॉलर है. निमेश पानसरे मतलब अमित बाबा ठवाड़ के जिगरजान दोस्त भी कहे जाएंगे और हमारी जो बैकएंड टीम काम कर रही है उसमें निमेश पानसरे का भी बहुत अच्छा कंट्रीब्यूशन है. एमएचबी गोराई का ये मैदान है. देखिए यहां बोरिवली में भी अब स्काईलाइन बन रही है, टावर्स बन रहे हैं. ब्रिलियंट बोरिवली. बोरिवली ईस्ट में अगर आप जाते हैं तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, वेस्ट में आते हैं तो गोराई बीच, एशिया का सबसे बड़ा पैगोडा. ये बोरिवली की कुछ खास उपलब्धियां हैं. कैनरी केव्स, कनेरी गुफा. तो निमेश पानसरे नए ओवर की पहली गेंद थोड़ी नीचे रहती हुई अपील की गई एलबीडब्ल्यू की, लेकिन शायद इंपैक्ट लाइन के बाहर का रहा था. 1 रन पूरा किया. ओवरथ्रो का रन पूरा करने के लिए ओमकार देसाई जान की बाजी लगा चुके हैं. रनआउट का मौका और चतुर के सामने पानसरे ठहरे चतुर और चतुर को लौटना होगा वापस. अब आते हुए किशन देवेंद्र. पहला रन हुआ, दूसरा रन लेते समय विकेट गिरा. सदगुरु वामन राव पई से लेके अवधूत गुप्ते से लेके ऐसे बहुत बड़े कलाकार, आनंद बख्शी साहब ज्वाला एस्टेट में कई साल उनका वास्तव्य था. बोरिवली की ये बहुत बड़ी परंपरा रही है. इवन आशा भोसले जी अपने जिंदगी के कुछ साल, बहुत कम समय था लेकिन उन्होंने बोरिवली में बिताया. ये कुछ जानकारी बोरिवली शहर की. और निमेश पानसरे के सामने अब स्ट्राइक लेके ओमकार देसाई. आखिरी क्वार्टर फाइनल, इसके बाद एक सेमीफाइनल और फिर एक फाइनल. जो कविता में खिलाड़ियों का जिक्र हुआ आज उनको भी जरूर हम याद करना चाहेंगे. बंडिया बॉय, सीताराम, सैनियल, गावदेवी एक्सर, गावदेवी शिंपोली, जयंबे, बाल मित्र मंडल, मेघ मित्र मंडल, डैशिंग, बहुत सारी टीमें हैं. देखिए मिसाल के तौर पे हम कुछ नाम ले सकते हैं. प्रेसी 11 डेफिनेटली एक बहुत बड़ा नाम, श्रीकांत गावड़े. काऊ, प्रेसी अंकल बताते थे एक समय काऊ इतना पॉपुलर हो गया था, तमाम बड़ी टीम बोलती थी प्रेसी के कालियों का आउट करो मैच जीत जाएंगे. इस बार ओंकार देसाई का उन्नत होकर खेला गया स्टैंड एंड डिलीवर शॉट और ये लगा गगनचुंबी छक्का. आलीशान.
स्कोर आगे बढ़ता हुआ 22। टी टाइम हो चला है। देखिए भरत वाघेला स्वयं, भरत वाघेला के घर में हम आए हैं और इसलिए भरत वाघेला देखिए किस तरह हमारी मेहमान नवाजी कर रहे हैं। थैंक यू सो मच सुपर स्पोर्ट्स एंड कामे स्पोर्ट्स। पांचसरे की अगली बॉल इस बार लपेटना चाहते थे, बराबर से बल्ले के मुंह को बंद किया, बॉल घास पर रही, एक रन पूरा किया, दूसरा होना मुश्किल रहेगा इस बार। अमित कोरी निमेश पानसरे एक बहुत ही मशहूर और मारूफ क्रिकेटर बोरिवली के। ओ बहुत अच्छा काटा था इस बार गेंद को, देखिए बिल्कुल काटा बदलती हुई गेंद, दी ऑफ कटर। कई बड़े टूर्नामेंट की तैयारी, अमित बाबा ठवाड़ के करियर में भी उनकी बहुत बड़ी भूमिका रही है। मुंबई के हर उपनगर का इतिहास है, बोरिवली का, कांदिवली का, गोरेगांव का, विक्रोली का, हर जगह का। Every station is important and special for us. इस बार ड्राइव किया, किशन देवेंद्र आउट होने का खतरा था, ओमकार वापस आ गए। निमेश पानसरे, योगेश जगताप इसको लीड कर रहे हैं। देखिए योगेश जगताप काफी दिनों बाद रबर बॉल क्रिकेट में आए, लेकिन वो इज्जत उनको दी गई एज अ कैप्टन। राइट आर्म राउंड, और इस बार खेला किशन देवेंद्र ने, विकेटों के पीछे एक मैन ऑफ द मैच जीत चुके हैं, पहला रन पूरा किया, टीम के कैप्टन भी है। और स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पर पहुंचा, 2 विकेट के नुकसान पर। ओवर यहां पर 3 हो चुके हैं, 24 रन बने हैं, 8 का औसत, और नया ओवर लेकर आएंगे पंकज तिवारी। बोरिवली में रहने वाले क्रिकेटरों की बात करूं तो आज हेमू दड़वी सर, सुरु नायक साहब, रोहित शर्मा, ऐसे क्रिकेटर्स की याद आती है। सिद्धेश लाड, इन्होंने भी बहुत नाम कमाया। आइए सर, सुस्वागतम। पंकज तिवारी के हात में गेंद थमाई गई आहे, नवीन षटक घेऊन येतोय पंकज तिवारी, चतुर्थ षटक, आणि त्याला सामोरं जातोय किसन देवेंद्र। केडी विले पार्ले परिसरातला हा अनमोल हिरा, सिक्सर किंग ऑफ मुंबई म्हणून ज्याची ख्याती आहे, त्याच्या हातातली बॅट तळपच्या तलवारीसारखी आणि तिवारीच्या हातातला चेंडू मुलुक मैदान तोफ सारखा सज्ज झालेले आहेत। किसनच्या बॅटची कडा आणि तिवारी यांनी गडी बाद केला। पहिला चेंडूवर काय एक्सप्रेस बॉल होता, आणि चेंडूच्या रेषेपासून वेगळा होऊन खेळायचा प्रयत्न, आणि किसन देवेंद्र यष्ट्यांच्या मागे झेलबाद, आणि एक मोठा धक्का पंकज तिवारी यांनी दिला आहे। विकेट कीपर आहेत रवी विश्वकर्मा। विश्वकर्माला माहित आहे हा झेल किती इम्पॉर्टंट आहे। तर मित्रांनो, आपल्यामध्ये प्रवीण भाऊ यांचं आगमन झालंय, अधिराज वडगर या संघाचे ओनर, आपलं हार्दिक स्वागत आहे। नवीन फलंदाज जितू सहवाग याचं नाव आहे, टोपण नाव। भारताने दिलेला सर्वात बिंदास फलंदाज म्हणायचं झालं तर प्रत्येक माणूस सांगणार एकच, वीरेंद्र सहवाग। टेस्ट क्रिकेट मध्ये जर तो 1 तास उभा राहिला, 1 तास, सामना संपला। 2 तास उभा राहिला, 1 इनिंगने जिंकलो आपण, अशी अफाट प्रतिभा। आज आपण तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण आणि गांगुली विषयी बोलतो, परंतु वीरेंद्र सहवाग 2 त्रिशतक झळकावणारा नवाब ऑफ नजफगढ़,
यावेळेला याला म्हणतात शॉट. दॅट इज अ प्युअर सहवाग स्पेशल. काय जबरदस्त फटका मारलाय जितेश चव्हाण उर्फ जीतू उर्फ सहवाग. क्या शॉट मारा आपने सहवाग, आपने कर दिया सबका दिल बाग बाग. और पंकज तिवारी इनको दिया है कि अब आप जाए जाग. सबसे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काय, चेंडूला मॅरिटवर खेळणं. गडी बाद झाला तर काय झालं, जर स्वैर चेंडू असेल त्याला मैदानाच्या बाहेर मी पाठवणार. तर आता आपल्यामध्ये अजून एक मोठे खेळाडू यांचं आगमन होत आहे. राहुल 11चे लेजेंडरी संघनायक चंद्रकांत शिंदे. क्रिकॉन कप, विकारहर्ता चषक अशा भरपूर स्पर्धा ज्यांनी आयोजित केल्या. 50+ स्पर्धा दरवर्षी आयोजित करतात. मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचं काम आज खूप वेगाने ते पूर्ण करतायत. आणि याच वेळेला झेल सुटतोय. बचावला गेलाय फलंदाज, पण काय कमिटमेंट आहे सध्या परिस्थितीमध्ये. धावसंख्या 31 झाली आहे. 3 गडीच्या मोबदल्यात 31 धावा. चंद्रकांत शिंदे बरोबर त्यांचे अगदी जवळचे मित्र रणजित वैती म्हणजे चक्र्या हे सुद्धा आलेले आहेत. काल सुद्धा म्हणालो होतो, आज सुद्धा आपण त्याच्यासाठी काहीतरी बोलणार आहोत. हो, अतिशय सुंदर चेंडू. पंकज तिवारी बघा, एखादा षटकार चौकार लागल्याने गोलंदाज खराब होत नाही. तिवारीने ती सातत्यता ठेवली आहे. रणजित वैदी चक्रा टर्फ क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट मधला खूप मोठा खेळाडू, बोरिवली बॉयजचा खेळाडू. एवढा लोकप्रिय आहे चक्र्या की चितळे बंधू यांनी बाकरवडी सोबत जर चकल्यांची नवीन ब्रँड जर लॉन्च केली तर चक्रा चकल्या हे लॉन्च होतील. चक्र्या चकल्या बाकी चखना. राहुल 11 साठी भरपूर वर्ष त्यांना सुद्धा संधी मिळाली. सौरभ सावे यांना मिळाली. ओ व्हॉट अ शॉट. आता हा फटका कॅमेरासाठी अतिशय सुंदर दृश्य असलेला फटका ओमकार देसाई यांनी मारलेला. हा बहुतेक उत्तुंग असा हा षटकार असेल. यस, ओमकार देसाई थांबलाय खेळपट्टीवर. तर षटकार होता, मात्र धावसंख्या पुढे सरकतीये आणि पोहोचतीये 37 धावांवरती. चतुर्थ षटक आहे. चंद्रकांत शिंदे राज कपूर मेमोरियल चषकातला एक असा ऐतिहासिक खेळाडू. आजही बाबा रॉड्रिक्स त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. चंद्राचं एवढं नाव आहे. आणि चंद्रकांत शिंदे जेव्हा येतो तेव्हा बघा त्याचा जनसंपर्क कसा आहे. कुठल्याही टुर्नामेंटला बोलवा, कळवा ते कांदिवली, बोरिवली ते बदलापूर, तुम्ही चंद्राला बोलवलं तर तो येणारच. तुम्ही सत्यनारायणचा पूजेला बोलवा तो येणार, तुम्ही गणपतीला बोलवाल तो याल. आणि म्हणून तो लोकप्रिय आहे आणि म्हणून तो चंद्र आहे. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 38. दीपक शाह याचा खूप जवळचा मित्र म्हणावा लागेल चंद्रकांत शिंदे. आताच त्यांच्या मुलीने चार्टर्ड अकाउंटंटचा परीक्षेमध्ये खूप मोठं यश मिळवलं आहे. यस, चंद्रकांत शिंदे म्हटलं की दीपकच्या भरपूर आठवणी असतीलच. आता शेवटचं षटक. मोहनजी पाटील आणि त्यांची पूर्ण टीम, सदासाहेब संदीपजी म्हात्रे, भूषणजी पडवळ, नंदकुमार भोईर, हे सर्व त्यांचे सहकारी नाव आपल्या लक्षात राहतील. सर, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत सर. थँक्यू सो मच. विश यू गुड लक. अब आखिरी ओवर लेकर आ रहे आशीष कनौजिया एके. सुभाष कोलाप्टी जी ने जीवन में तैयार किया हुआ ये एक ऐसा नायाब हीरा है. अर्थात बोरिवली बॉयज के तमाम खिलाड़ी
हीरा ही है। किसी जौहरी के दुकान में चले जाए, हीरा, मोती, माणिक, नीलम, पुष्कराज, पाचू, पोवळ्या, लसण्या, गोमेद, ये कोलपटे साहब ने दिए हैं। आशीष कनौजिया की ये बॉल, इसको एलबीडब्ल्यू आउट होते हुए। स्टंप टू स्टंप बॉल क्या होती है, आशीष कनौजिया आते ही बिल्कुल मिसाइल की तरह वो गेंद को दागा था, फायरिंग इट इन द चैनल, और एलबीडब्ल्यू आउट हो गए। स्कोर अब 38 रन, 18 रन बनाकर आउट हुए ओमकार देसाई। 11 बॉल 18, 2 6 लगाए उन्होंने, और उनकी जगह पर आ रहे अब नए बैटर नागा। नागेश उर्फ नागा, एक कुछ ऐसे नाम होते हैं। चंद्रकांत शिंदे, जिनको हम चंद्रा के नाम से जानते हैं, और चंद्रा हिंदुस्तान के टेनिस क्रिकेट में इतना पॉपुलर हुआ कि उन्होंने मांडवली गुरु जो थे चंद्रा स्वामी, उनको भी पीछे छोड़ दिया। इतना नाम कमाया उसने आज। हाँ, लोग चंद्रा स्वामी को भूल गए, लेकिन चंद्रा को याद रखेंगे। और चंद्रा, आपके लिए एक ही 2 लाइन कहना चाहूंगा, जो हमसे जले कृपया थोड़ा बाजू से चले। तो चंद्रकांत शिंदे वेलकम। अब आइए आशीष कनौजिया। आशीष कनौजिया को भी बहुत बड़ी बड़ी टीमों से आजकल इनविटेशन है खेलने का, जो हमारे बोरिवली के लिए बहुत बड़ी बात है। एक एस्टैब्लिश प्लेयर अब हो चुके हैं। इस बार बैकफुट पर जाकर खेला है नागा ने पहला रन पूरा किया। अंडर एंड थ्रो, स्टंप थोड़ा सा तिरछा है। देखिए, अगर वो स्टंप स्ट्रेट होता तो शायद गिरने की संभावना थी, और अब देखिए उन्होंने खुद उस स्टंप को सीधा कर दिया। स्कोर 1 रन के साथ 39 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। राहुल 11 का गेट टुगेदर आज पूरी दुनिया में विख्यात है, और उनकी पिकनिक कहिए, टूर कहिए, एवरीथिंग रिमार्केबल। अब देखिए, इसको कहते हैं लपेटना। क्या शॉट खेला है वहां पर सहवाग ने। सहवाग ने 10x की बॉल को कहा भाग भाग भाग, क्योंकि आया सहवाग। भाग भाग भाग, शेर आया, भाग भाग भाग, सहवाग आया। अब देखिए, इसको कहते हैं एफर्टलेस, फियरलेस, मैचलेस। 6 रन। ऐसे बैटर चाहिए। स्कोर अब 50 हो गया, 51 पे पहुंचा है। सहवाग ने क्या आज पारी खेली है। अगर सहवाग इस टूर्नामेंट को जीता देते हैं, मान लीजिए अधिराज वड़गर टीम को, बोरिवली के जितने भी होटल है वो रात को एक ही चीज कहेंगे, आज रात को खाने में बनाएंगे मक्के दी रोटी और सरसों दा साग, क्योंकि हमारे होटल में खाना खाने आ सकते हैं सहवाग। हाँ, देखिए, सब कुछ नवजोत सिंह सिद्धू नहीं बता सकते। कुछ लोग हैं इंडिया में, और इसमें कहीं भी नोटबुक व्हाट्सएप नहीं है, सीधा डायरेक्ट है। रन संख्या 51 फॉर 4 विकेट्स। अब देखिए, इसको कहते हैं शॉट। सहवाग का एक और गगनचुंबी शॉट। चली रे 10x की गेंद, चली रे, और दिन में तारे दिखाने वाला वो 6 था, ऐसा हम कह सकते हैं। अगर वो 6 है, अगर 4 है तो भी कोई प्रॉब्लम नहीं। अंपायर इज द बेटर जज, बट व्हाट अ शॉट बाय सहवाग। 6 रन, और स्कोर आगे बढ़ता हुआ
57 रन पर पहुंचा दिया। जितेश चौहान 57 रनों का लाला पड़ा हुआ था, अकाल पड़ा हुआ था, सहवाग आया, चित्र बदला। एक रन और मिलेगा और एक रन के साथ अब अधिराज वडगर टीम का एक सम्मानजनक स्कोर हम कह सकते हैं 58 रन, 58 एट द एंड ऑफ 5 ओवर्स, 59 रिक्वायर्ड टू मेक इट टू द सेमीफाइनल। आप देख रहे हैं दीपक शाह मेमोरियल का ये आखिरी क्वार्टर फाइनल। 58 रन बने हैं। 59 रनों की दास्तान लिखने के लिए मैदान में पधारेगा महादेव बोरिवली बॉयज। और बोरिवली बॉयज के बल्लेबाजों को महादेव के तीसरी आंख के जैसा त्रिनेत्र खोलना होगा, रनों का प्रलय लाना होगा। और क्या रनों का प्रलय आएगा, क्या सहवाग की मेहनत रंग लाएगी, या फिर सुभाष कोलाप्टे के मार्गदर्शन में महादेव बोरिवली बॉयज योगेश जगताप के नेतृत्व में यह स्कोर को पूरा कर पाएगी। ऐसे कई सवाल के जवाब, और आइए इन जवाबों के साथ हम राब्ता करते हैं मेरे साथी कमेंटेटर राजेश कुड़े आरके के साथ। धन्यवाद, थँक्स हरीश सर। धावा निश्चितच धावांचा एक असं वाटलं होतं की धावा आटलेल्या आहेत, मात्र त्यानंतर एक महापूर घेऊन आला धावांचा डोंगर तयार करण्यामध्ये। शेवटचं षटक निर्णायक ठरलंय, जे मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी आवश्यकता होती अधिराज वडगर एसपी संघाला। आणि धावसंख्या एकूण आपण आता धाव फलकावर पाहतोय 59 टू विन आहेत। 58 धावा झालेल्या आहेत। नरेश चावला, पाबे स्पोर्ट्स यांचं देखील हार्दिक स्वागत। काल देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांनी दिली होती। चंदूजी या ठिकाणी आले होते, पापेजी, ज्या कवितेचा मागाशी उल्लेख केला यामधले हे काही रथी महारथी आहेत जे या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर। अधिराज वडगर एसपी संघाचे देखील प्रमुख टीचर या ठिकाणी आहेत। त्याचप्रमाणे राहुल 11चे एक धूर्त चतुर कर्णधार चंद्रा सर, मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनसाठी ज्यांचं योगदान आहे। काल आपण राजू पाटील यांना पाहिलं, जे भाईंदरचे उपाध्यक्ष आहेत मुंबई टेनिस क्रिकेट, आणि त्यांचे देखील उपस्थिती पाहिली। अशा कित्येक दिग्गज टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंची आपण उपस्थिती पाहतोय। धावांची गरज आहे 59 आणि ही मॅच चांगली होईल निश्चितच, ज्या प्रकारचं दोन्ही संघांमध्ये असलेले खेळाडू आहेत। कारण आपण जर पाहिलं तर सुरुवात छान होऊ शकली नाही, कारण ज्या प्रकारे सुरुवात एक छोटीशी पार्टनरशिप केल्यानंतर श्रेयस परतले, त्यानंतर रोहितने जास्त काही आपली छाप या मॅचमध्ये सोडली नाही, मात्र त्यानंतर सेहवाग आले आणि सामन्याचं गणित समीकरण बदलले। एक चांगली पार्टनरशिप ओमकार बरोबर झाली आणि तदनंतर 58 धावा धाव फलकावर पाहायला मिळते। 59 धावांचं लक्ष आहे। आपण जर दुसऱ्या बाजूला विचार केला महादेव बोरिवली बॉईज, तर या संघाकडे देखील आपण ओपनिंग अमित कोहरी, त्यानंतर सुयोग नागवेकर यांच्याबरोबरच श्री याला आपण दैसर बॉईजमधून खेळताना पाहतो नेहमीच, हा देखील आहे। आशिष कनोजिया ऑलराऊंडर आहेत। चला लवकर महादेव बोरिवली बॉईज आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे। 59 धावांची गरज। महादेव बोरिवली बॉईज कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे, कारण ज्या प्रकारची बॅटिंग या संघाकडे आहे, रवी विश्वकर्मा आहे, श्री आहे, अमित कोहरी, सुयोग नागवेकर, त्यानंतर सचिन नाग, हे काही असे खेळाडू आहेत जे केव्हाही या सामन्याचं गणित समीकरण बदलू शकतात, ज्यांच्याकडे एक हार्ड हिटिंग अबिलिटी आहे। श्री हा देखील खेळाडू आहे। चला लवकर महादेव बोरिवली बॉईज, दोन्ही आमचे सामनाधिकारी ऑफिशियल्स देखील मैदानात आपण पाहतोय, आणि दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये या। कंपल्सरी महादेव बोरिवली बॉईज आणि अधिराज वडघर एसपी संघाचे या ठिकाणी जे राखीव खेळाडू आहेत, 12th मॅन प्लीज कम इन द कॉमेंट्री बॉक्स इमिजिएटली। अमित कोहरी आणि सुयोग नागवेकर ही सलामीची जोडी मैदानात। प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपण प्रशांत मयेकर यांना पाहतो, यांचे देखील हार्दिक आभार। स्ट्रायकर एंडला अजित म्हात्रे, त्याचबरोबर तिसरे पंच आपण पाहत आहोत मदन देशमुख, आमच्यावर स्कोरर अमित वाघमारे यांचं एक योगदान। व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचं देखील आपण गोल्ड अमृतबाणी या ठिकाणी काल आणि आज श्रवण करत आहोत। पूर्ण यूट्यूबची टीम आपण पाहतोय, कॅमेरामॅन शाहरुख शेख, त्याचप्रमाणे विनायक शिगवण, संदेश पिरणे आणि मंदार यांच्या माध्यमातून डिजिटल ऑनलाईन स्कोरिंग, मॉनिटर अपडेटिंग अँड
कॅमेरा वर्क टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती आपण पाहत आहोत त्या सर्व लाडके रसिक प्रेक्षक क्रिकेट प्रेमीचे यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत आपल्या अँड्रॉइड मोबाईल लॅपटॉप त्याचप्रमाणे स्मार्ट टी व्हीच्या माध्यमातून. जास्त वेळ घेऊ नका, चला लवकर मैदानाचा ताबा घेतलेला आहे खेळाडूंनी बॅट्समननी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. मी प्रशांत मयेकर ऑफिशियल्स यांना देखील विनंती करेन, त्याचप्रमाणे अजित म्हात्रे आपणच देखील विनंती करेन. शरद सिंधुलकर आपल्या खेळाडूंना निश्चितपणे हे संदेश देत एक प्लॅन केला जातोय, कारण या मैदानावर जे सर्कलचं ग्राउंड आहे या ठिकाणी तुम्हाला 50, 55, 58, 60 धावा 30 बॉलमध्ये निश्चितच पूर्ण करू शकतात असं ग्राउंड आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण कधी कुठल्या प्रकारचं भविष्यवाणी करू शकत नाही आहे. स्पेशल थँक्स टू अवर सपोर्टर्स, ग्रेट पर्सनॅलिटी शेखरभाई, राजन पेडणेकर, मुकेशभाई भंडारी, मोहन रवींद्र पाटील साहेब यांची उपस्थिती आत्ताच आपण पाहिली. दरविल मेहता, सुनील यादव, मयूरभाई, योगेशभाई, निलेश जाधव, भूषणभाई पाटील, अमित कदम, क्रिकेट लाईफ अकॅडमी, इलाइट क्रिकेट अकॅडमी, मंगेश इंटरनेट, पापे स्पोर्ट्स नरेश चावला, जे जे स्पोर्ट्स भाईंदर जोनस, क्रिमिनल्स विजू मोरे, क्रिमिनल्स विजू मोरे यांचं देखील योगदान, संजय सुखदरे, बाबा, सिद्धार्थ सिद्धू, न्यू एमएचबी बॉईज स्ट्रायकर स्पोर्ट्स, एस स्पोर्ट्स शैलेश पाटील, आदरणीय नगरसेविका संध्या विपुल दोशी मॅडम, प्रदीप आंबरे, पिंट्या, आकाश, गावदेवीर डेकोरेटर्स, एकसरचे नंदू पाटील, शुभ क्रिएशनच्या ट्रॉफीच्या आपण आज पाहतोय त्यांचं योगदान, रवी नायरजी आणि प्रवीण भगत पोमन या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार. आपण पाहतो लेट सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2022 चौथं वर्ष चौथं पर्व. प्रमुख आयोजक सुपर स्पोर्ट्स आणि कामे स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक छान असं आयोजन आणि संयोजन आपण कामेश पेडणेकर, संतोष सक्सेना, त्याचप्रमाणे भरत वाघेला सर आणि अमित बाबा ठबाळ यांच्या उत्कृष्ट आयोजनाखाली ही स्पर्धा संपन्न होताना पाहतोय. पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू बिलालचा, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्यासाठी गेले होते. चेंडू होते बॅकवर्ड पॉइंटला, 2 धावा निश्चितच मिळतील. कॉल दिलेला आहे 1 धाव, कारण जोपर्यंत डीप वरनं खेळाडू पोहोचेल त्या दरम्यान वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. सुरुवात जर आपण पाहिलं तर राऊंड विकेट करतोय बिलाल, कारण राऊंड विकेट जर आपण पाहिलं तर मिडल लेग स्टंपवर थोडीशी आपल्याला पाणी साचलेलं पाहायला मिळत नाही, मात्र जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर बऱ्यापैकी गुडलेनच्या पुढे जर आपण हा पिचच्या पुढे जर पाहिलं तर खेळपट्टीवर अजूनही पाणी आहे. त्यामुळे गोलंदाजांना देखील या ठिकाणी चांगल्या टप्प्यावर अतिशय चांगला टप्पा स्कीट होतोय पडल्यानंतर चेंडू. बिलालची चांगली गोलंदाजी, मॅन फ्रॉम चिता कॅम्प ट्रॉम्बे या परिसरातील वेगवेगळे खेळाडू ज्यांनी आपली ओळख निर्माण केली त्यापैकी हा खेळाडू उमर आपण ट्रायटन नवी मुंबई या संघाकडून देखील पाहिलं. ट्रायटन ज्यावेळेस यावेळेस सुप्रीमो विजेते ठरले आणि याची देखील एक वेगळी ओळख आहे. फास्टर, एक भन्नाट वेग, मात्र कमी रनअप घेऊन गोलंदाजी करतोय आणि बॅटची करा घेऊन जीतू त्या ठिकाणी होते. सेबकच्या हाताला चाटून चेंडू निघून जातोय. थर्डमॅनला सोनू त्या ठिकाणी आहे. 3 बॉल 3 धावा. दुसरा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर होता, कारण रायझिंग डिलिव्हरी आहे. 3 ते 4 पावलांचा रनअप घेऊन आपल्या खांद्याचा चांगला वापर करतोय, जास्त एफर्ट लावतोय, कारण नेहमीच आपल्याला एक चांगल्या ॲक्शनमध्ये धावताना पाहायला मिळतो. मात्र आज त्याला कल्पना, ही मॅच महत्त्वाची आहे, कारण यानंतर तुमचा एकच अडथळा असेल तो म्हणजे सेमीफायनल अँड देन विल थ्रू विथ फायनल. काल कंधारी किंग्ज हा संघ फायनलमध्ये प्रवेश केलेला पहिला संघ ठरला. आज बघूया कोणता संघ पोहोचतोय. व्हॉट अ शॉट, थोडा कमी गतीचा होता. अमित कोहली या ठिकाणी मॅच तयार करतोय. कॅरी ऑन द इनिंग, दॅट्स काइंड ऑफ बॅटिंग इज रिक्वायर्ड फॉर महादेव बोरली बॉयज. मच needed sixth for the batting side and it helps the batsman to just confidence, आत्मविश्वासपूर्वक स्ट्रोक पाहायला मिळाला. आत्मविश्वासाने खेळलेला फटका थोडासा कमी गतीचा होता, चांगला पीक केला आणि टायमिंगने चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या वरून. हा येतोय दणदणीत खणखणी षटकार. पुढचा चेंडू बिलालचा. आता मात्र अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न स्ट्रायकर रेडला, पंचांनी या ठिकाणी संकेत दिलेले आहेत. 1 बाउन्स, त्यामुळे निश्चितच एक बाउन्स या ठिकाणी वॉर्निंग आहे. एक बॉल बाकी आहे. धाव संख्या 9. पुन्हा एकदा अप्पर कट खेळण्यासाठी गेले. काय 2 चेंडू शेवटचे निर्णायक टाकलेत बघा. 3 चेंडू डॉट केले होते या ओव्हरमध्ये आणि म्हणून स्वतःवर नाराज बिलाल यासाठीच असेल की तो चेंडू का मिळाला. मात्र हेच वैशिष्ट्य है, कई धूप कई छाया, ये क्रिकेट की मोहमाया. पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 9, जीतने के लिए रन बनाने 59, 50 रनों की जरूरत, 24 गेंदे, लगभग 12.50 की आस्किंग रन रेट यहाँ पर आवश्यक
इस मैच को जीतने के लिए आवश्यकता आहे चांगल्या गोलंदाजीची. मात्र हे दोन बॅट्समन देखील खूप सक्षम आहेत या प्रकारच्या धावसंख्येचं पाठलाग करण्यासाठी. अमित कोरी, सुयोग नागवेकर, रवी विश्वकर्मा, आशिष कनोजिया, श्री हे असे काही, सचिन नाग, दर्शन सिंग हार्ड हिटर फलंदाज या संघामध्ये देखील आहेत जे केव्हाही या सामन्याचं गणित समीकरण बदलू शकतात. आणि या सर्वांकडे व्हेरी फर्स्ट बॉल फेस करताना षटकार मारण्याची क्षमता कुवत आहे. गोलंदाजी करण्यासाठी रिषभ संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो रिषभ. ओंकार रिषभ आहे. रिषभ गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स इन कडून रिषभ. स्ट्राईकला आहेत सुयोग नागवेकर. खूप चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल महादेव बोरली बॉईज आणि अधिराज वडगर एसपी संघांमध्ये. राऊंड द विकेट. रिषभचा पहिला चेंडू. व्हॉट अ शॉट. सो सुयोग नागवेकर, व्हॉट अ हिट, आउट ऑफ द पार्क. अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. इट्स अ मॅक्झिमम 6 धावा. धावसंख्या 15. रिषभला आपला टप्पा पकडावा लागणार आहे. जी रेंज आहे त्यांची त्यांच्यापासून थोडंसं दूर ठेवावं लागणार आहे. जी मगाशी गोलंदाजी केली भिलालने, थोडंसं ऑफ स्टंपर घेऊन रायझिंग डिलिव्हरी बाहेर निघाले, जे बॅट्समनच्या आवाक्यामध्ये येऊ शकले नाही, पट्ट्यामध्ये मिळू शकले नाही. कारण बॉलची पिचिंग झाल्यानंतर दोन्ही जे षटकार आपण पाहिले थोडेसे कमी गतीने आलेले, ज्याच्यावर मोठे फटके लागले. धावसंख्या 15. राऊंड द विकेट रिषभ. आता मात्र मिसटाईम स्ट्रोक. यष्टीरक्षक जितू त्या ठिकाणी सेवाग. एक धाव. धावसंख्या 16. दुसरं षटक सुरू आहे. रिषभ याच्यावर जबाबदारी असेल अधिराज वडगर एसपी संघाची की हे ओव्हर चांगल्या प्रकारे समाप्त करणं आवश्यक असेल. कारण एका बाजूला अमित कोरी, सुयोग सारखे फलंदाज आहेत जे नेहमीच हार्ड हिटिंग करणं पसंत करतात आणि चेंडू बॅटवर घेणं त्यांना जास्त पसंत असतं. फुलटॉ लेग स्टंपच्या बाहेर. पिचिंग निश्चितच आणि पंचांचा इशारा येतोय. प्रशांत मयेकर आपले 2 हात समांतर करून वाईटचा इशारा करतात. धावसंख्या 17. 17. 59 धावांचं लक्ष आहे. खूप छान मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू. राऊंड द विकेट रिषभ. ऑफ स्टंपरचा चेंडूला या ठिकाणी पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. शॉट ऑफ द इव्हिनिंग. कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. थोडासा बाहेर निघणारा फटका होता. ज्या पद्धतीने त्या चेंडूला दिशा दिली एवढी गती नव्हती, मात्र टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला. श्रेय फलंदाजाला निश्चितपणे जाणार. या अगोदर देखील अशा प्रकारचे स्ट्रोक अप्परकट खेळण्यासाठी प्रयत्न नेहमीच अमित कोहलीचा पाहायला मिळतो. मगाशी देखील श्रेयस इंदुलकर यांची एक मत आणि एक इंटरव्ह्यू आपण पाहिली आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ज्यावेळी सतीश पंड्या सरांनी विचारलं त्यावेळेस निश्चित श्रेयस इंदुलकर यांनी देखील सांगितलं की लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू असतात त्यांना देखील अशा टुर्नामेंटचा फायदा होतो, कारण त्यांच्याकडे नेहमीच जे बॅटिंग करताना जे टायमिंग, कारण सिमेंटच्या खेळपट्टीवर क्रिकेट खेळलं जातं आणि फक्त टायमिंगला पंच वगैरे केले तर सुद्धा जाऊ शकतं. आणि आता देखील तेच केले. बाहेर निघणारा चेंडू होता, थोडा उजवा पाय बाहेर काढला आणि त्या चेंडूला खेळून काढला. पॉइंटच्या वरून षटकार. धावसंख्या 23. 23. मॅचमध्ये कमबॅक केलं जात आहे आणि एक चांगली गोष्ट आहे की ओमकार यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आता पाहायला मिळतो, कारण ओमकार सांगू शकतो की काय बॉलिंग करायची आहे, काय टप्पा आहे. आणि जितू सेवा घेतोय आता लॉंगॉनला. पुढचा चेंडू. हा चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. डीपला खेळाडू सोनू आहे, जलद गतीने धाव घेतोय, मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या 24. चांगली सरासरी मेंटेन केली आहे महादेव बोरली बॉईज या संघाने. 59 हे लक्ष जर आपण पाहिलं तर दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये वडघर संघ देखील एसपी थोडासा संघर्ष करत होता, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आशिषच्या जी धावसंख्या मिळाली आणि त्याच्या मोबदल्यात 58 धावांवर संघ पोहोचला. पुढचा चेंडू. राऊंड द विकेट. हा चेंडू, हा टप्पा तुम्हाला पकडावा लागेल. बॅट्समनच्या रेंजमध्ये टाकू नका, थोडंसं बॅक ऑफ द लेन ठेवला. आता मात्र रिषभने चांगला टप्पा पकडलेला आहे. हीच आवश्यकता आहे की बॅट्समन ज्या प्रकारे आपण पाहतोय की वाट पाहतोय की माझ्या रेंजमध्ये, कारण पावसाची रिमझिम सुरू आहे त्यामुळे तो देखील अडथळा व्यत्यय आहेच. आणि रबर बॉलमध्ये अशा प्रकारचे आपण अडथळे पाहतोय. पुन्हा एकदा जबरदस्त कम्प्लिटली मिस केला. चेंडू जाऊन आदळतो यष्ट्यांवर. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत त्रिफळाची. आणि सुयोग नागवेकर बॅक टू द पॅव्हलियन. महत्वाची विकेट, मच निडेड विकेट फॉर द बॅटिंग बॉलिंग साइड.
जी आवश्यकता होती महत्वाच्या विकेटची तीच मिळवून देतोय रिषभ आपल्या दुसऱ्या षटकातील. जर आपण पाहिलं तर संघाच्या शेवटच्या या बॉलवर ज्या प्रकारचा चेंडू खेळण्यासाठी गेले ऑन साईडला आणि असं वाटलं होतं लेग साईडला त्यानंतर तो फ्लिक करायला गेला होता. त्या दरम्यान चेंडू जाऊन यष्ट्यांचा वेध घेतला आणि खेळाडू त्रिफळाचीत होतोय. त्यामुळे 2 ओव्हरनंतर धावसंख्या 24 आणि आता धावांची गरज आहे 34. 18 बॉल 35 34 नाही 18 बॉल 35 59 करायचे आहेत. 59 धावांची गरज आहे. त्यामुळे 18 बॉल 35 धावांची गरज. 18 balls 35 each and every over. It will be 11.75 is required run rate for the batting side to chase the target of 59. It's not a big target, but whatever the batting line of Mahadev Boruli boys, still Ashish Kanojia, Shri, the hard-hitter batsman Sachin Nag, Darshan Singh, another युवा talent still in the squad. त्यामुळे आवश्यकता आहे. बॅट्समन आहेत. बघूया बिलालला पुन्हा एकदा सेकंड स्पेलला घेऊन येत आहेत. पहिला चेंडू बिलालच्या अतिशय चांगला चेंडू. मग अशी शेवटचे 2 चेंडू जिथे शेवट केला तिथून आता फक्त मिडल स्टंपवरचा चेंडू होता. मिस टाइम होतोय अमित कोरी. यष्टीरक्षक ओंकारच्या चेंडू हातात जातोय आणि चेंडू निर्धाव डॉट. 17 चेंडू 35 धावांची गरज. बिलाल राऊंड द विकेट. आता मात्र टॅप स्ट्राईकने खेळतोय चेंडूला गलीमध्ये. त्या ठिकाणी डीपला खेळाडू आपण पॉइंट पाहतोय कारण एखादा जर अप्परकट खेळायला गेले तर डीपला आपण जयेशला पाहतोय जो एक कॅचिंग पोझिशनला आहे. काल आपण अनंत वाघला पाहिलं होतं मॅगीला ज्यावेळेस एक मिस टाइम स्ट्रोक टॉपेज डीप थर्डमॅनला षटकार पाहायला मिळाला होता. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राऊंड द विकेट. आता स्ट्राईकला रवी आणि बॉडी बॅलन्स थोडंसं वेगळं होतं मात्र टायमिंग प्रॉपर केला. बरोबर मिडल केला चेंडू आणि चेंडू कव्हर बाउंड्रीच्या वरून हा येतोय खणखणीत दणदणीत षटकार. आणि या 6 धावांनी धाव संख्या 31. 15 बॉल 28 धावांची गरज. म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 15 बॉल 28 2 ते 3 षटकारांची मॅच आहे अजून आणि काही गरज नव्हती. हा जर चेंडू तुम्ही थांबून खेळला असता डीप लॉंग लेगला जी मुलं खेळतायत त्या ठिकाणी षटकार जाऊ शकला असता कारण तुम्ही चांगले हुकर आहेत पुलर आहात आणि थोडंसं इम्प्रुव्हायशन करायला गेले एक्झिक्यूट करायला गेले. डीप फाईन लेगला खेळाडू आहे तिकडे सोनू. चेंडू डॉट जातोय. 14 बॉल 28. अनदर ब्युटिफुल डिलिव्हरी. गुड लेंथ वरून बाहेर निघतोय. इट्स अ कम बॅक फॉर द बॉलर बिलाल शेख. बिलाल देखील अप्रतिम या ठिकाणी कामगिरी करतोय. हे आवश्यक आहे. हा कॉन्फिडन्स दिलाय आणि ओंकार देखील सांगत असेल हा टप्पा तुला पकडायचा आहे काही वेगळं करण्याची गरज नाहीये. टप्पा चांगला पकड. पुढचा चेंडू रवीसाठी. अकुटाप्याचा चेंडू. आता मात्र हा देखील चेंडू रायझिंग डिलिव्हरी. शेवटचे 3 चेंडू निर्णायक. 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज. मॅच इज ऑन. एकमात्र षटकार पाहायला मिळाला आपल्याला मात्र त्यानंतर पुन्हा एकदा श्रेयस देखील कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर देतोय. 3 चेंडू म्हणजे या अगोदरचे जर आपण चेंडू पाहिले तर एक एक्झिक्यूट करायला गेले त्यानंतर डबल माइंड झाले कारण ज्या प्रकारची बॅटिंग होत होती त्यानंतरच्या 2 चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघाले आणि चांगली उसळी मिळाली चेंडूला कारण 10 बॉल आहेत. रबर बॉल आपण पाहतोय. 12 बॉल आणि 28 धावांची गरज गोलंदाजी करण्यासाठी. जुनैद 12 गेंदे 28 रन की जरूरत इस मैच को जीतने के लिए. अधिराज वडगर एसपी टीम या महादेव बोरली बॉयज कौन सी टीम जीतेगी यही बड़ा प्रश्न यहाँ पर उपस्थित सभी दर्शक. आज इतवार छुट्टी का दिन संडे फंडे है और बहुत सारे दर्शक यहाँ पर दर्शक दीर्घाए बाई तरफ स्टेज के राइट साइड तरफ जहाँ पर पूरी तरह से खचाखच भरी हुई दर्शकों से. हालांकि बारिश भी शुरू है लेकिन फिर भी इस मैच का लुत्फ और आनंद उत्साह से इस मैच को देख रहे हैं तो आप सभी का हार्दिक स्वागत. 12 गेंदे और जीतने के लिए 28 रनों की जरूरत. स्ट्राइक पर अमित कोरी. गेंदबाजी के लिए जुनैद. गेंदबाजी में बदला हुआ है. चौथी ओवर लेकर राउंड द विकेट जुनैद. पहली गेंद फिर एक बार इस गेंद को ऑन दी अप खेलना चाहते थे और एक गेंद डॉट. कल जिस तरह से आखिरी 2 मुकाबले हुए थे लो स्कोरिंग मुकाबले लेकिन जिस तरह से आखिरी मुकाबला 44 रनों की जरूरत थी और कंधारी किंग्स ने उस मुकाबले को जीता था जो फाइनल में पहुंच चुके हैं. राउंड द विकेट जुनैद. अगली गेंद
फिर एक बार बैकफुट पर गए, नहीं स्ट्रोक कर पाए, अपने आप पर नाराज है। लेकिन रवि को पूरी तरह से इस मैच को अपने पकड़ में लेना होगा। इन 4 गेंदों पर बचे हुए 2 कंपलसरी अगर हिट आएंगे, बड़े हिट, तो निश्चित तौर पर जो फासला गेंद और बल्ले के बीच जिस तरह से रनों का है वो नजदीक आ सकता है, क्योंकि पहली गेंद डॉट थी, दूसरी गेंद पर 1 रन, तो 27 रनों की जरूरत 10 गेंदे। मच मोर बाउंड्री सिक्सेस आर रिक्वायर्ड, और कुछ सिक्स चौके की जरूरत यहाँ पर। फॉलो थ्रू में थोड़ी सी हड़बड़ाहट है और अच्छी फील्डिंग प्लेसमेंट है। हालांकि ओमकार भी वहां पर बता रहे हैं, श्रेयस भी बता रहे हैं कि अच्छा चल रहा है, कुछ डिफरेंट करने की जरूरत नहीं, अपने आप पर भरोसा जताए, आत्मविश्वास की जरूरत। राउंड द विकेट, जुनेद की अगली गेंद। ओह व्हाट अ शॉट, लेकिन सीधे हाथ में निकल गया था बिलाल के। ऐसे लग रहा था ट्रेस ऑफ बुलेट, चाबुक स्ट्रोक था, फ्लैट सिक्सर हो सकता था, क्योंकि बिलाल भी ऊंचे कद काटी के खिलाड़ी है, उनके गोदी में चली गई थी गेंद, और जिस तरह से वेस्ट हाइट पर उस गेंद को लपक लेना चाहते, लेकिन जीवन दान मिला, वरना ही फ्लैट 6 हो सकता था। तो 26 रनों की जरूरत, 9 गेंदे। अगली गेंद फिर एक बार कवर की तरफ खेला हुआ स्ट्रोक, लेकिन वाइड स्ट्रॉन्ग पर खिलाड़ी वहां पर जाएंगे, जब तक कि वहां पर गेंद सीमा के बाहर 4 रन। गेंद जिस तरह से उस गेंद को खेले थे, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। गेंद पर प्रहार, गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन। 22 रन की जरूरत, एक रन का मोल यहां पर अब महत्वपूर्ण होगा। गेंदे बाकी, 8 गेंदे 22 रन, ये 2 गेंदे निर्णायक होगी, जहां से समीकरण निश्चित तौर पर आखिरी ओवर में कितने रनों की जरूरत है बनने वाला है। स्ट्राइक पर अमित कोहली, गेंदबाजी के लिए जुनैद, इन पर भी जिम्मेदारी होगी, तो जिम्मेदारी लेने वाले गेंदबाज बल्लेबाज यहां पर हम देख रहे हैं। अगली गेंद, व्हाट अ शॉट, पटकी हुई गेंद थी, छोटी गेंद को यहां पर प्रहार, गेंद सीमा रेखा बाहर, और एक बेहतरीन गगनचुंबी सिक्सर, 6 रन। अब 7 गेंदे 16 रन की जरूरत, थोड़ा वेट एंड वॉच। शांत संयमी खेलने वाले पारी को अब जैसे ही देखा छोटी गेंद है, तुरंत अपने आप को वहां पर तैयार किया, और अच्छा लेदर क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी, इन्हें पता है कि किस तरह से इन्हें भी खेलने की जरूरत है, और यही आवश्यक था। अब 7 गेंदे और 16 रन की जरूरत, बहुत ही बेहतरीन कांटे की टक्कर, बीच मैदान पर कौन बनेगा विजेता, संघर्ष की यात्रा जारी है। बढ़ रहा है टेंशन, अब बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन तो बढ़ रहा है, लेकिन जिस तरह की एक छोटी सी यहां पर साझेदारी बनती हुई, सात गेंदे 16 रन की जरूरत, हा शेवटचा चेंडू निर्णायक ठरणार आहे। शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येणार या चेंडूवर ठरेल। जुनेद याचा पुढचा चेंडू स्ट्राईकला आहेत अमित कोहली, आतापर्यंत 1-2 चेंडू डॉट गेल्याने थोडासा संयमी खेळ, आणि त्यानंतर हिट केले षटकार। 7 चेंडू 16 धावांची गरज, अतिशय अटीतडीचा सामना, कोण जिंकणार। आता मात्र खूप दुरून बाहेर काढला, बॅक ऑफ द लेंथ होता, समोर नाही टाकले, जी रेंज आहे अमितची, आणि मगच काही ठिकाणी असे गुडलेनचे स्पॉट आहेत, काही ठिकाणी खेळपट्टीवर, तिथून बॉल निघून जात आहेत। बिलालने देखील तेच केलं, काल इम्ब्रॉजला आपण पाहिलं, रवी भुंबकला पाहिलं, सुलतानला पाहिलं, मयूर वाघमारेला पाहिलं, आणि आता 6 बॉल 16 धावांची गरज, 6 बॉल 16 धावांची गरज, कोण जिंकणार। अधिराज वडगर एसपी की या ठिकाणी महादेव बोरोली बॉयज हा संघ या ठिकाणी सेमीफायनल साठी तयार होतोय। दिलीप दादा प्रतिष्ठान ठाणे रायगड या संघाच्या कॅप्टनला विनंती करतो, सागर रणपिसे आपण तयार राहायचंय, ही मॅच झाल्यानंतर त्वरित सेमीफायनलला सुरू करणार आहोत आपण, तर मी विनंती करतोय दिलीप दादा प्रतिष्ठान ठाणे रायगड या संघाला की आपण देखील टॉस साठी तयार राहायचं, जशी मॅच संपेल त्यानंतर आपण टॉस पाहणार आहोत। खूप छान अशी गोलंदाजी करावी लागेल सोनूला, कारण सोनू अनुभवी गोलंदाज आहे। सोनू बिन या ठिकाणी आलेला आहे, स्ट्राईकला रवी आहे, बावा, आणि बावाकडे देखील ती क्षमता आहे। मग अशी देखील हरीश सरांनी या ठिकाणी उल्लेख केला की बोर्ली बॉईज संघ ज्यावेळेस 2007-8 ला तयार झाला त्यावेळेस जी काही विशेष नावं घेण्यात आली, रौफ खान, राम यादव, त्यानंतर योगेश जगताप, बबलू कनोजिया, रवी विश्वकर्मा,
सौरभ सावे, राहुल सावंत हे सर्व खेळाडू ज्या स्पर्धेमध्ये ज्या संघाकडून बोरिवली बॉईज साठी मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या यापैकी हा देखील एक खेळाडू आहे ज्याने आपले योगदान दिलेलं आहे. 6 बॉल 16 धावांची गरज. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आहे की नाही पाहिलं जातंय आणि आता मात्र आपले क्रीज सोडून स्ट्राईक आपल्याकडे घेते. पंचांचा इशारा वाईट होता आणि म्हणूनच रवी देखील म्हणत असेल की धावण्याची गरज होती की नाही. अंपायरने वेळ घेतला, काय नक्की करताय दोन्ही फलंदाज, आणि उभा होता आणि ज्यावेळेस कळलं रवीला की आता अमित आलेला आहे त्यानंतर त्याने क्रीज सोडली. नवीन फलंदाज आशिष कनोजिया. धावांची गरज आहे 15 आणि 6 बॉल. मी सागर रणपिसेला विनंती करते, दिलीप दत्ता प्रतिष्ठान ठाणे रायगड संघाच्या कॅप्टनला पुढील मॅचच्या टॉससाठी आपण त्वरित तयार राहायचं, कारण ही मॅच झाल्यानंतर लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण मॅन ऑफ द मॅच आणि टॉस करणार आहोत, ज्या ठिकाणी रिच पंड्या सरांना पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत. कालपासून देखील आपण या लेट सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये वेगवेगळे असे किस्से, वेगवेगळ्या आठवणी, या सर्व जुने खेळाडू जे लेजंड टेनिस क्रिकेटर यांची उपस्थिती देखील आपण पाहिली आणि त्यांच्या अमृतवाणीतून आपण ऐकले. राऊंड द विकेट 5-6 बॉल 15 धावांची गरज. हा देखील चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. आता मात्र धावणं गरजेचं आहे, कारण वाईट जर असेल तर 2 धावा मिळू शकतात. मात्र कुठल्या प्रकारचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतो का? येस, आता मात्र प्रशांत मयेकर या ठिकाणी आदेश, निर्देश, संकेत देत आहेत. इट्स अ वाईट, सो अनदर 2 ॲडिंग इन द स्कोर. 6 चेंडू 13 धावांची गरज. सायकोलॉजिकली जर आपण पाहिलं मानसिकता, तर सोनूला आता मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. 6 बॉल मधले अजूनही 13 म्हणजे 2 ते 3 बॉल तुम्हाला चांगले पकडून टाकावे लागतील. नेहमीच कॅप्टन सांगतो की 2-3 गेंदे इस तरह से पूरी तरह से पकड़कर अच्छी तरह से गेंदबाजी करने ताकि इस मैच को हम बनाएं. एक तरफ आशीष बल्लेबाजी के लिए तैयार. 6 गेंदे और 13 रन की जरूरत. पहली गेंद वाइड थी और फिर वाइड पर 1 रन आया, अतिरिक्त 2 रन. अगली गेंद फुलर लेन गेंद, लेकिन रन आउट का मौका मिलेगा जब तक कि वहां पर जाएंगे और आउट. विकेट का पतन, तो रन नहीं मिलने वाला है. 5 में अब 13 बनाने हैं. कश्मकश जारी है, कौन बनेगा विजेता अभी भी नहीं कह सकते कि ये टीम जीतने वाली है. अधिराज वडगर एसपी या महादेव बोरिवली बॉयज, कौन आएंगे बल्लेबाजी के लिए? क्या सचिन नाग आएंगे, श्री आएंगे या दर्शन सिंह आएंगे? जो बैटिंग लाइनअप इस टीम के पास भी है, लेकिन एक अच्छी बात है कि जिसने शुरुआत की है वो प्रारंभिक बैटर अभी भी पिच पर वहां पर है. और अब दर्शन सिंह घोड़ा इस नाम से जाने जाते हैं. दर्शन सिंह 15-20 दिन जिस तरह से ये रेनी क्रिकेट रबर बॉल का क्रिकेट खेल रहे हैं और 12 गेंदों में 50 रन हाल ही में इन्होंने बनाए हैं, तो इनके पास भी एक अच्छा तजुर्बा, एक्सपीरियंस है कि एक अच्छे टच में चलने वाले खिलाड़ी हैं. इन्हें अब मौका मिला है चौथे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए. तो आउट होने वाले बल्लेबाज अगर देखा जाए तो पहले आउट हुए सुयोग, फिर रवि और अब आउट हुए हैं. 3 विकेट का पतन हो चुका है. आशीष 13 रन की जरूरत. पहली गेंद पर वाइड आया था, दूसरी गेंद पर वाइड पर प्लस आया, फिर अच्छी गेंद जहां पर रन आउट. राउंड द विकेट, फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक है, खिलाड़ी वहां पर आएंगे और विकेट का पतन. और एक कहानी में ट्विस्ट, कई मत जाएगा, बहुत कुछ चल रहा है इस मैदान पर. अब 4 गेंदे और जीतने के लिए रनों की दरकार. 13 रन, कहीं धूप कहीं छाया, ये क्रिकेट की मोह माया. बहुत ही बेहतरीन मुकाबला. लेट्स दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2022 चौथा संस्करण. कौन बनेगा विजेता? क्वार्टर फाइनल का मुकाबला और इसके बाद अगला मुकाबला कमिंग अप विथ दिलीप दादा प्रतिष्ठान ठाणे. ये टीम के सागर रणपी से जो कप्तान है इन्हें बुलाना चाहूंगा यहाँ पर. और श्री आएंगे. श्रीनिवास श्री हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. मात्र जो फलंदाज विकेटवर उभा होता तो मात्र आता माघारी परतलेला आहे. एक चांगली इनिंग आवश्यक आहे, त्यावेळेस मोठमोठे फटके खेळलेत आणि 4 बॉलमध्ये 13 धावांची गरज असताना अमित कोहलीने आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे, ज्यासाठी त्याला वरती प्रारंभिक आणि निश्चितच सलामीचा फलंदाज म्हणून पाठवलं होतं. मात्र एक चांगला कनेक्ट करण्यासाठी गेले आणि बाद झाले. 4 बॉल 13 धावांची गरज. स्ट्राईकला दर्शन, नॉन स्ट्राईकला श्री. दोघेही जर पाहिलं तर मालाड
ऑर्लेम कांदिवली या परिसरात वेगळं जे आपल्या सर्व मित्रांबरोबर वेगळ्या संघांकडून खेळणारे खेळाडू आहेत, मात्र आज आपल्या संघा ओ व्हॉट अ शॉट, गोई नाही, आतमध्ये आहे की बाहेर पाहावं लागेल. पुन्हा एकदा किस नाही, मगाशी एक छान झेल घेतला होता आणि आता मात्र 2 धावांसाठी परत आहेत. तिसरी धाव देखील घेण्यासाठी जातील का? 1 धाव पूर्ण केले, 2 धावा पूर्ण. आणि खूप असं वाटलं होतं मगाशी देखील उंच गेला होता चेंडू आणि जवळपास सीमारेषे जवळ लक्ष चांगलं ठेवलं होतं किसन देवेंद्रकडनं. आपण क्वचित पाहतो अशा प्रकारचे झेल सुटताना. 2 धावा आलेल्या आहेत, 3 बॉल 11 धावांची गरज. हा महत्वाचा झेल होता. कैचेस विन मैचेस, पकड़ोगे कैच जीतोगे मैच. और कैचेस विन मैचेस का फंडा यहाँ नहीं चला क्योंकि जीवन दान मिला है यहाँ पर. अब 3 गेंदे और 11 रन की जरूरत. बहुत ही दोनों खेमे में अगर देखा जाए, एक तरफ अधिराज वडगर एसपी टीम, एक तरफ महादेव बोरली बॉयज, दिल की धड़कने तेज, कौन बनेगा विजेता. बहुत ही बेहतरीन मुकाबला, खूबसूरत अंदाज से दोनों तरफ गेंदबाज, बल्लेबाज, खिलाड़ी, क्षेत्र रक्षक सभी तैयार है. और इस गेंद पर अगर बड़ा हिट आएगा तो यह मैच में और रोमांच आने वाला है. बहुत अच्छा मुकाबला जारी है. कौन बनेगा विजेता. 3 गेंदे 11 रन की जरूरत. अगली गेंद लेग स्टंप के बाहर और अंपायर का इशारा वाइड. तो 3 गेंदों में से अब 2 सिक्सर तो 12, 3 में 12 बनाने हैं और 3 गेंदे निर्णायक. सोनू के पास वो अनुभव है, तजुर्बा है. तो एक तरफ दर्शन जो फॉर्म में टच में चलने वाले खिलाड़ी हैं. 9 स्टार ट्रॉफी में भी जब जरूरत थी 14 में 59, तब स्वप्निल कोहली 10 रन की जरूरत है. 10 रन की जरूरत है यहां पर इस मैच को जीतने के लिए. डॉट गेंद है या नहीं, और स्ट्राइक अपने पास लेंगे तब तक कि वहां पर थ्रो आएगा. 10 रन की जरूरत है, 10 धावांची गरज होती. हा बॉल डॉट निघतोय. 2 बॉल 10 धावा. मग आम्ही 12 अनाउन्स केलं होतं, क्षमा करा त्याबद्दल. 2 बॉल 10 धावांची गरज. सोनूला ज्यावेळी चेंडू दिला त्यावेळी श्रेयस इंदुलकर आणि ओमकार म्हणाले की नक्कीच या मॅच मध्ये जरी वाईट गेले तरी सुद्धा आपण मॅच मध्ये आहोत. 2 बॉल 10 धावा. किती मॅच आपण छान दोन्ही बाजूने खेळला जातो हा क्रिकेटचा खेळ. आणि हेच तंत्र आहे, हीच जुगलबंदी आहे. आणि जुगलबंदी ही कॉन्टेस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक आज या मैदानावर उपस्थित. जनरल अरुण कुमार वैद्य मैदानावर बिग रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहतोय. लेट सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2022, 4थं वर्ष, 4थं पर्व. आणि आलेच सर्व. ज्या ठिकाणी बघूया कोणता संघ या ठिकाणी या स्पर्धेवर आपलं राखतोय वर्चस्व. सर्व काही गोष्टी होत आहेत मैदानात. 2 चेंडू 10 धावांची गरज. श्री स्ट्राईकला आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. ती गरज आहे आता संघाला. सोनू तयार, राऊंड द विकेट. व्हॉट अ शॉट, कव्हरला फ्लॅट षटकार. इट्स अ टिपिकल बुलेट स्ट्रोक. 6 धावा. 1 बॉल 4 धावांची गरज. दहिसर बॉईज साठी देखील वेगवेगळ्या प्रकारे आपल्या सिच्युएशन मध्ये अशा परिस्थितीचा सामने जिंकून दिलेला बॅट्समन आहे. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 1 बॉल मध्ये कंपल्सरी तुम्हाला 4 मिळवावेच लागणार आहेत आणि करावेच लागणार आहेत. महादेव बोरिवली बॉय जिंकणार की या ठिकाणी अधिराज वडगर एसपी. हा सामना जर आपल्याला आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल 4 धावांची गरज. सोनू हिरो ठरतोय की श्री. खूप अप्रतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू 1 बॉल 4 धावांची गरज. आणि हा चेंडू बघूया होऊ शकलं की नाही. वाईड आहे. 1 बॉल 3 धावांची गरज. कॉन्फिडन्स आहे श्रीला. त्यांनी सांगितलं वेट, देर इज नो नीड टू रन. धावण्याची गरज नाही. 1 बॉल मध्ये 3 कंपल्सरी. अतिशय अटीतडीचा सामना. पहिली इनिंग झाली त्यावेळेस मी म्हटलं होतं की मॅच शेवटच्या बॉल पर्यंत येणार. खूप छान मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. काल आपण सेमीफायनल पाहिली होती, कंधारी किंग्स विथ द TWचे डॉमिनेटर पालघर. आज आपण पाहतो या ठिकाणी एका बाजूला अधिराज वडगर एसपी, तर एका बाजूला आपण महादेव बोरली बॉयज. 1 बॉल 3 धावांची गरज. शेवटचा चेंडू घेऊन सोनू. राऊंड द विकेट. स्ट्राईकला श्री. आणि चेंडू या ठिकाणी डॉट जातोय आणि अधिराज वडगर एसपी संघ या ठिकाणी विजयी ठरतोय.
महादेव बोर्ली बॉईज संघाने खूप प्रयत्न चांगले केले होते. खूप छान बॅटिंग केली होती अमितने. त्याला चांगला या ठिकाणी सपोर्ट शेवटच्या काही 2 बॉलमध्ये आपण पाहिलं श्रीने. मात्र पुन्हा एकदा अनुभव या ठिकाणी अनुभवाचा विजय झाला आणि आपण सोनूला पाहिलं इन ऍक्शन मध्ये. वाईट गेल्यानंतर वाईटला प्लस गेल्यानंतर पण श्रेयसने सांगितलं की कंट्रोल गोलंदाजी तुला चांगली करायची, आम्हाला विश्वास आहे. तो झेल सुटला होता तरी सुद्धा मॅच मध्ये आले आणि निश्चितपणे या सामन्यावर वर्चस्व राखलं आणि अधिराज वडगर एसपी संघ या संघाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की या स्पर्धेवर पुन्हा एकदा आम्ही फायनल पर्यंत पोहोचण्याचा हा आमचा अश्वमेघ असाच पुढे घेऊन जाणार. मात्र एक चांगली बॅटिंग फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. केवळ एक फटक्याची गरज होती. चांगला प्रयत्न होता. श्रीचा एक षटकार चांगला खेळले होते. मात्र या ठिकाणी ते पराभूत झाले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि टॉस साठी मी विनंती करतोय दिलीप दादा प्रतिष्ठान ठाणे रायगड.